पंढरपूरचा राजवाडा म्हणून जो कारखाना ओळखला जातो तो विठ्ठल सहकारी साखर कारखाना, याच कारखान्याविरोधात आज या ठिकाणी पुणे साखर आयुक्तालय इथं आमरण उपोषण धरण्यात आलेलं आहे. कामगार असतील, शेतकरी असतील किंवा शेतकऱ्याची राहिलेली देणी असतील, कामगारांची व्यापाऱ्यांची देणी असतील किंवा आलेला 347 कोटी जे काही कर्ज मिळालं होतं त्या कर्जाचा हिशोब मागण्यासाठी त्या ठिकाणी ही मंडळी बसलेली आहे. नेमकं काय कारण असणार आहे, त्यांच्या मागण्या काय आहेत, कितपत मागण्या पूर्ण झाल्या किंवा त्या मागण्यांचा अनुषंग काय असणार आहे, त्यांची भेट मागील 2 दिवसाखाली जे चेअरमन अभिजित पाटील आहेत त्यांनी सुद्धा घेतली. प्रशासनाने सुद्धा त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला, त्यातून काही निष्पन्न झालं का हे बघणार आहोत. नेमकं आज आपल्यासोबत किरण गोडके आहेत, संतोष भालेराव आहेत आणि जे काही रिटायर झालेले कामगार वर्ग आहे तो सुद्धा त्या ठिकाणी आहेत. त्यांच्या मागण्या काय आहेत, नेमका आज 4था दिवस आहे उपोषणाचा, या उपोषणातून त्यांना काही साध्य झाले का, चेअरमनाने त्यांना दिलेलं आश्वासन त्यांना मान्य होतं का, किंवा इथं जे आयुक्त आहेत त्यांच्यापर्यंत यांची बातमी गेली आहे का, त्यांना त्यांचा रिस्पॉन्स काय मिळाला का, अशा अनेक गोष्टींचा त्या ठिकाणी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. चला तर बघूया नेमकं काय आहे प्रकार. आपल्यासोबत किरण गोडके आहेत की जे विठ्ठलचा राजवाडा जी मागील सत्ता ज्या सत्ताधाऱ्यांकडे होती ती सत्ता कुठेतरी शेतकऱ्यांचा गळचेपी होते, शेतकऱ्यांना त्रास होतो या सत्ताधाऱ्यांपासून करण्यासाठी अभिजित पाटलांसोबत ते खांद्यासमोर म्हणून राहिले. परंतु 3 वर्षातच हे जे गोडके साहेब आहेत यांनी अभिजित पाटलांची साथ सोडली आणि ह्या कामगारांच्या सोबत आज त्यांच्या लढ्यात उतरले आहेत. ते सुद्धा या लढ्यात आमरण उपोषणासाठी आता 4था दिवस आहे. सर, प्रथमतः तुमची तब्येत कशी आहे आणि आज 4था दिवस आहे, काय सांगाल? सर, तब्येतीचा विचाराल तर जोपर्यंत कामगारांचा आणि कारखान्याचा जो हिशोब मिळत नाही तोपर्यंत आम्ही ही जागा सोडणार नाही असं पक्क मनाशी ठरवून या ठिकाणी उपोषणाला बसलोय. सर, आज 4था दिवस आहे, त्या ठिकाणाकडून जे चेअरमन असतील, प्रशासन असेल, यांच्याकडून तुमची विचारपूस झाली का? विचारपूस असं नाही, पण चर्चा झाली. त्या चर्चेतून कुठल्याही प्रकारचं साध्य जे कामगारांच्या मागण्या आहेत किंवा आमच्या ज्या मागण्या आहेत त्या कुठल्याही पद्धतीनं गांभीर्याने घेतल्यात असं वाटलं नाही. कारण तोंडाला पानं पुसण्याचा जे काही प्रयत्न केला, म्हणजे ज्यांचं 20 रुपयाचं देणं त्याला 2 रुपये देतो म्हणून हसं केलं या विषयाचं. त्यामुळं त्यांना फार गांभीर्य अजून ह्या कामगारांविषयी किंवा संस्थेविषयी तळमळ आहे आणि प्रामाणिकपणे असं काही याच्यातून वाटलं नाही. खरं तर एका ठिकाणी हा राजवाडा शेतकऱ्यांचा म्हणजे अभिजित पाटील तुम्ही स्वतः त्यांच्यासोबत लढला आणि त्यांच्या हातात सत्ता दिली, आज त्यांच्याच विरोधात लढताय, कुठंतरी हा आवाज वेगळ्याच अर्थाने निघला जातोय, काय सांगा? अजिबात नाही. कारण मी याच्या आधी ज्या वेळी लढलोय, भारतनानांच्या विरोधात आम्ही काम केलं, भगीरथदादांच्या विरोधात केलं, आज आबांच्या विरोधात करतोय. पण ह्या विरोध म्हणून नाही. नानांच्या वेळी आमचा प्रश्न हा होता की कारखाना नीट चालला पाहिजे. ज्या काही तोडणी वाहतूकदारांचे पैसे परस्पर त्यांनी कर्ज काढलेलं आहे ते कर्ज भरलं गेलं पाहिजे. जी काही देणी थकलेल्या आहेत, कामगारांच्या असतील, शेतकऱ्यांची असतील, व्यापाऱ्यांची असतील, ती दिली पाहिजेत. तोच प्रश्न नाना गेल्यानंतर दादांच्या हातात सत्ता आली. दादांनाही तेच विचारत होतो आम्ही की तुम्ही तोडणी वाहतूकदारांचे पैसे कधी देताय, तुम्ही शेतकऱ्यांचे पैसे कधी देताय, तुम्ही कामगारांच्या पगारी कधी देताय. आज आबांकडे आल्यानंतर सुद्धा हाच प्रश्न घेऊन आम्ही अभिजित पाटलांच्या विरोधात आहे असं नाही, पण कालपर्यंत जे अभिजित पाटील आमच्यासोबत या कामगारांसाठी, या शेतकऱ्यांसाठी, या तोडणी वाहतूकदारांसाठी भांडत होते, तेच अभिजित पाटील सत्तेत बसल्यानंतर आज कामगारांच्या बाजूला नाही आहेत. आम्ही कालही इकडं होतो, आजही कामगारांच्या आणि संस्थेच्या बाजूला आहे. फक्त अभिजित पाटील तिकडे सत्तेच्या बाजूला गेल्यामुळं त्यांना या लोकांबद्दलची सहानुभूती जरा कमी झाली आहे. तुम्ही त्या ठिकाणी प्रामुख्यानं जे काही बँकेने 347 कोटीचं देणं दिलं बँकेनं कारखान्याला, त्याचा प्रामुख्याने हिशोब मागताय, त्या हिशोबात तुम्हाला तफावत जाणवते, कशा संदर्भात तफावत जाणवते? 347 कोटी रुपये जे आणलेले आहेत त्या 347 कोटी रुपयांचं झालं काय, हा पहिला प्रश्न आहे. तफावत म्हणाल तर ज्या कामासाठी, ज्या कारणासाठी बँकेनं किंवा राज्य शासनानं जी थकमी दिली की बाबा तुम्ही पैसे द्या, कशासाठी द्या, तर या कामगारांची देणी राहिलेली आहेत, ऊस उत्पादकांचे पैसे राहिलेले आहेत, कारखान्याचं काही एक्सपान्शनचं काम असेल, व्यापाऱ्यांची देणी असतील, तोडणी वाहतूकदारांचे काही बाकीचे पैसे असतील किंवा इतर देणी म्हणजे त्याच्यामध्ये बँकांचं थकीत पैसे असतील, या सगळ्या वेगवेगळ्या कारणांसाठी मदत शासनानं आणि NCDC केली. मग जर कामगारांचं दिलं नाही, आज कामगार इथं तुमच्या डोळ्यासमोर आहेत, म्हणजे मी बोलतोय असं नाही, आज उपोषणाला बसलेले कामगार दिसतात, यांचा 1 रुपया मिळालेला नाही. आज व्यापारी आहेत, व्यापाऱ्यांचा रुपया मिळालेला नाही. तोडणी वाहतूकदारांचं जे काही OTS मध्ये प्रकरणं मिटवली असं म्हणतायत, त्या OTSच्या सुद्धा प्रकरणांमध्ये ज्या 864 शेतकऱ्यांचं बँक ऑफ इंडियामध्ये होतं आणि बँक ऑफ बडोदाला जवळपास 250 पेक्षा जास्त शेतकरी, या शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी सिबिल खराब झाले. कर्ज काढलं कारखान्यानं, वापरलं कारखान्यानं, पण मरण मात्र आज आमच्यासारख्यांचं होतं. तोडणी वाहतूकदारांमध्ये माझ्या वडिलांचेही ट्रॅक्टर होते,
आज आमच्याकडे समजा आम्ही अल्पभूधारक म्हणून किंवा 2-5 एकर जमीन असणारा जर कोणी यातला कामगार आहे, कोणी ट्रॅक्टर मालक आहे, ज्याच्या नावावरती कर्ज काढलं आणि कर्ज जर व्यवस्थितरित्या भरला गेला नाही, यांच्या चुकीमुळं आज थकीतमध्ये गेल्यामुळं, NPA मध्ये गेल्यामुळं यांना कुणीही उद्या 2-5 लाख रुपयाची कुठलीही बँक कर्ज द्यायला तयार नाही. म्हणजे यांनी यांची घरं भरण्याचं काम केलं, पण आज शेतकऱ्याच्या पोरांनी शिक्षणासाठी जायचं म्हटलं तर फी भरायला पैसे कुठून आणायचे? तुम्ही यांच्या DVP बँकेकडे गेला नाही का, ज्यांची सिबिल खराब झाली त्यांच्याकडे? DVP बँकेचा याच्यामध्ये संबंध नाही. विठ्ठल सहकारीनं तोडणी वाहतूकदारांच्या नावावरती परस्पर जी काही कर्ज घेतली, कोणत्या काळात? नाही, हे 2016-17ची प्रकरण आहेत. पण आमच्या ज्या मागण्या आहेत त्या वैयक्तिक चेअरमन म्हणून अभिजित पाटलांकडे नाही, आमदार अभिजित पाटील यांना आमची कसलीही मागणी नाही. आमची मागणी ही चेअरमन अभिजित पाटील यांना आहे. हा पहिला फरक समजून घ्या. व्यक्तिगत अभिजित पाटलांना आम्ही मागण्याचा संबंध येत नाही, पण जोपर्यंत ते चेअरमन आहेत तोपर्यंत आम्ही विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं ही त्यांची जबाबदारी आहे. मग ते सभासदांनी विचारू द्या, कामगारांनी विचारू द्या, व्यापाऱ्यांनी विचारू द्या. जोपर्यंत हे प्रश्न ते चेअरमन म्हणून तिथं बसलेत तोपर्यंत आम्ही त्यांना विचारतोय. यातल्या कुठल्याच कामगारानं चेअरमनच्या किंवा संचालकाच्या घरी, रानात, दुकानावर, गोठ्यात काम केलेलं नाही. आमच्यापैकी कुठल्याही व्यापाऱ्यांनी असतील किंवा ट्रॅक्टर वाहतूकदारांनी असेल, आम्ही काय आमचे ट्रॅक्टर कुठल्या चेअरमनच्या घरी चालवलेले नाहीत, संचालकांच्या घरी चालवलेले नाहीत. यांनी केमिकल कारखान्याला दिले, भारतनानांच्या घरी दिलेलं नव्हतं. त्यामुळे यांचं जे देणं आहे तो कारखाना देणं लागतो. मग या कारखान्याचे चेअरमन कोण आहेत? तर अभिजित पाटील आहेत. मग हे पैसे मागायचे कोणाला? बरं, ज्यावेळी निवडणूक लढायचं ठरलं त्यावेळी तुम्हाला माहिती होतं, आपण चेअरमन झाल्यानंतर त्या संस्थेचे नफे, तोटे, फायदे असतील, लॉसेस असतील, अडचणी असतील किंवा त्याच्यासमोरचं जे काही फायदे असतील, या सगळ्यांची जबाबदारी चेअरमन या नात्यानं अभिजित पाटलांकडे आहे. जर त्यांना ही जबाबदारी स्वीकारायची नसेल तर आमच्याशी म्हणणं आहे की बाबा तुम्हाला जर चेअरमन पदाची जर जबाबदाऱ्या नको असतील तर मग चेअरमन पद ही तुम्ही सोडायला पाहिजे. जोपर्यंत पदावर बसलाय तोपर्यंत त्या पदाची जी काही गरिमा आहे किंवा ती जी जबाबदारी आहे ती तुम्ही पार पाडली पाहिजे. आता त्या ठिकाणून त्यांच्या कार्यकर्ते असतील, समर्थक असतील, त्यांच्याकडून असं म्हणण्यात येतं की किरण गोडके हे कालपर्यंत अभिजित पाटील यांच्यासोबत फिरले, पण काही कालापूर्वी त्यांचा संपर्क जो आहे तो विरोधी पक्षात जे होते विठ्ठल कारखान्याच्या संदर्भात त्यांच्याशी आला आणि त्यांच्या माध्यमातून तुम्ही प्रामुख्यानं नगरपालिकेच्या निवडणुका असतील, पंचायत समितीच्या निवडणुका असतील, JDPच्या निवडणुका असतील, याचा कुठेतरी तुम्हाला वैयक्तिक फायदा करून घेण्यासाठी या कामगारांना सोबत घेताय असा सुद्धा विरोध त्या ठिकाणी सांगितलं जातं. वैयक्तिक पातळीवरती ज्यावेळी त्यांचे आरोप होत आहेत, एक गोष्ट लक्षात घ्या, नानांच्या विरोधात ज्यावेळी गेलो त्यावेळी हा कामगार किंवा जिल्हा परिषद हा विषयच नव्हता. त्यावेळी संस्था चालावी. मी ज्या कर्मवीर अण्णांच्या विचारांवरती काम करतो, ज्या अण्णांचे उपकार आज आमच्यासारख्या असंख्य कुटुंबांवरती आहेत, ज्यांच्यामुळे आज आम्ही इथं बसू शकतो किंवा आज आम्ही हक्कानं काहीतरी मागू शकतोय, ही जी ताकद दिली ती अण्णांनी दिली. त्यामुळं नानांच्या विरोधात गेलो, संस्थेसाठी गेलो. दादांच्या विरोधात जे काही केलं ते संस्थेसाठी केलं. ज्या आबांसोबत मी फिरलो म्हणतो, निश्चित ज्याने कोणी आरोप केला ना त्या सगळ्यांपेक्षा जास्त जवळ मी अभिजित पाटलांच्या होतो. तुम्ही बघितलंय, चेअरमन व्हायच्या आधीचे अभिजित पाटील मी पाहिलेत, चेअरमन झाल्यावरचे अभिजित पाटील पाहिलेत. सत्तेत असताना जर सगळं मला मिळत असताना मग सत्ता सोडून बाहेर पडून कुठेतरी राजकीय स्वार्थ साधायची कारणच नाही. आणि ज्या कुठल्या विरोधकाला चिटकलोय असं म्हणतायत, मला कुठल्याही विरोधी गटाला चिटकण्याची काहीच गरज नाही. जोपर्यंत कर्मवीर अण्णांचे विचार आमच्या पाठीशी आहेत. या कामगारांना मी जर आज उपोषण सोडलं तर काय फरक पडणार आहे का? नाही. यांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय हे उठणार नाहीत, हे लक्षात घ्या. मी आंदोलनामध्ये पुढं नाहीये, मी यांच्या पाठीमागे आहेत, हे पुढं आहेत. यांनी सांगायचं आहे इकडे जायचं आहे, आम्ही आहे. नेतृत्व आम्ही करतच नाहीये, नेतृत्व कामगार स्वतः करतायत. त्यामुळे आम्ही या कामगारांचा वापर करत नाही. फक्त आजही आमच्यामध्ये नैतिकता आहे की आम्ही कामगारांच्याच बाजूने उभारलोय. सत्तेसाठी लाचार होऊन कालपर्यंत भारत बालकेंच्या 400 कोटी रुपये कर्जावरती आरोप करणारी जी कोणी आज अभिजित पाटलांच्या सोबतचे कार्यकर्ते आहेत ते भारतनानाला नालायक ठरवत होते, कल्याणराव काळेंना नालायक ठरवत होते, भगीरथ बालकेंना नालायक ठरवत होते. मी पण त्यामध्ये होतो. पण आज अभिजित पाटलांनी किती कर्ज केलंय हे विचारण्याचं धाडस त्यांच्यातल्या किती जणांमध्ये आहे? अभिजित पाटलांना फक्त समोर बसून यांनी विचारावं, आबा आज कारखान्यावरती किती कर्ज आहे किंवा आजपर्यंत जे काही पैसे आणले ते गेले कुठं हे विचारण्याचं धाडस त्यांच्यामध्ये आहे का? नाही. कारण हे लोक आज सत्तेसाठी असेल किंवा सत्तेच्या समोर असेल लाचार झालेले आहेत, नतमस्तक झालेले आहेत. कालपर्यंत हातात लेख लिहिणारी लोक, कालपर्यंत भारत बालकेंच्या विरोधात बाईट देणारी लोक, कालपर्यंत भाषणं करणारी माझ्यासोबत जी लोक स्टेजवरती होत्या आबांच्या, आज का दिसत नाहीत कामगारांच्या बाजूनं? कामगार नाहीत का आज राहिले? तुम्ही सत्तेत बसल्यानंतर तुम्ही बदललाय, मी नाही. मी काली याच बाजूला होतो, आजही याच बाजूला आहे. सत्तेत त्यांच्यासोबत गेल्यानंतर आमची अपेक्षा होती या कामगारांचे पैसे मिळावे, सभासदांचे पैसे मिळावे, तोडणी वाहतूकदारांचे पैसे मिळावे.
आणि वैयक्तिक मी जोपर्यंत त्यांच्यासोबत होतो, ज्यावेळी माझ्याकडे कुठलाही प्रश्न घेऊन कामगार आलेले आहेत किंवा आमच्या भागातले ट्रॅक्टर मालक असतील, मी त्यांची नावं पण तुम्हाला सांगू शकतो, त्या लोकांना मी घेऊन जाऊन ते प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. पण जर प्रश्न सुटत नाहीत असं वाटत असेल, हिशोब मिळत नाही असं वाटत असेल, आणि कारखाना चालू करणारा माणूस म्हणून आम्ही सोबत गेलतो. मी या गोष्टी मान्य करतोय की चालवतील म्हणून सोबत गेलो. आज कारखाना चालवणारा माणूस कारखाना कायमचा बंद पडण्याच्या दिशेनं जर घेऊन जात असेल, तर त्याला वेळीच प्रश्न विचारण्याचं माझं कर्तव्य आहे. जर मी आज प्रश्न नाही विचारला, तर उद्या कारखाना बंद पडण्याच्या पापामध्ये मी सुद्धा तेवढाच भागीदार असेल. कारण कारखाना आपला आहे, संस्था आपली आहे, इथला कामगार सभासद आपला आहे, या भावनेने लढतोय. बाकी राहिला प्रश्न जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, मी राजकीय नेता नाही. मला आवड आहे, ही माझा व्यवसाय नाही. राजकारण मी आवड म्हणून करतो. आज यांच्यासाठी बसलोय. यांचं वय बघा, 65-70 वय आहे. बीपीचे शुगरचे पेशंट आहेत. आज माझे आजोबांच्या वयाचे ही लोक आहेत, त्यांचे नातू माझ्या वयाचे आहेत. यांच्यासाठी लढण्याचं जर पुण्य माझ्या पदरात पडत असेल, तर ती मी आनंदानं स्वीकारायला तयार आहे. ज्या कुणाला वाटतंय की हे केल्यानं नगरपालिकेला, पंचायत समितीला, जिल्हा परिषदेला फायदा होतोय, त्या सगळ्यांना माझी विनंती आहे, तुम्ही या माझ्याऐवजी, तुम्ही उपोषणाला बसा. मला जो काही फायदा विरोधकांकडून जिल्हा परिषद, पंचायत समितीला होणार आहे, तो तुम्हाला होऊ द्या. आणि एवढाच जर हा फायद्या तोट्याचा प्रश्न असेल, तर अभिजित पाटलांनी उद्याच्या उद्या या सगळ्यांची देणी द्यावी. ना राहिला जिल्हा परिषदेचा प्रश्न, ना राहिला पंचायत समितीचा, ना नगरपालिकेचा. जर प्रश्न सोडवला तर आंदोलन होणार नाही. आरोप करण्यापेक्षा जबाबदारी स्वीकारली पाहिजे. मुळात अभिजित पाटील आज आरोप करायला विरोधक आहेत का? सत्तेत बसणाऱ्याचं काम असतं विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणं, ना की विरोधातल्या लोकांना प्रश्न विचारणं. एवढी जर त्यांना साधी सुधी गोष्ट कळत नसेल, मुळात त्यांच्यासोबतचे जे कार्यकर्ते आहेत ना, त्यांनी पहिली अंधभक्ती सोडली पाहिजे. मला त्यातल्या एकाचाही राग नाही. कधी काळी आम्ही सोबत काम केलंय, त्यामुळे त्यांची वैचारिक कुवत काय आहे हे मला विचारा. जे धाडस आज मी कामगारांच्या बाजूने करतोय, त्यांनी विचारावं. भारताला जी लोक प्रश्न विचारत होती, मोठ्या मोठ्यानं आवाज काढून भाषणं करत होती, आज का बोलत नाहीत? आम्हीच होतो ना भाषणं करणारे स्टेजवरती. मी आज पण तीच भाषणं करतोय की कारखान्यातला हिशोब द्या, कारखान्यातल्या कामगारांची देणी द्या. माझं भाषण बदललेलं नाही ना, माझी जागा बदलली आहे. बदललेत ती लोक. त्या ठिकाणी तुम्ही बघितलं, अनेक दिवस या कारखाना बंद होता. कारखाना पुन्हा स्टार्ट केला. 2500, 3000 आणि 3500 रुपयेपर्यंत हा दर नेला. त्या ठिकाणी 2803 रुपये त्यांनी दर सुद्धा अदा सर्व शेतकऱ्यांना केला. शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे. कारण या पूर्वी जे काही आसपासचे सोलापूर जिल्ह्यातले कारखाने होते, तेवढा दर कधी मिळाला नव्हता. अभिजित पाटलांसंदर्भात जे काही सभासदांमध्ये एक आनंदाचं वातावरण असताना, कुठंतरी तुम्ही त्यांच्यासोबत काय काळ असताना आता हे विरोधात वातावरण जातंय. शेतकरी खुश आहेत, पण तुम्ही हे जे काही कामगार आहेत त्यांना घेऊन बसलाय, या संदर्भात कसं बघताय? नाही नाही, जर त्यांनी 2803 रुपये अदा केलेत, अभिनंदन. लक्षात घ्या, आमचं त्याबद्दल दुमतच नाही. आम्ही दिलंय त्याच्यावरती टीका केली आहे का? जे दिलं नाहीये त्याच्यावरती बोलतोय. मुद्दा भरकवण्यात काहीच अर्थ नाही. कामगारांची देणी राहिलेत, मागायची नाहीत का? मग 2803 रुपये दिले म्हणजे या कामगारांचे प्रश्न संपले का? यांच्या दवाखान्याच्या अडचणी मिटल्या का? यांच्या खिशामध्ये पैसे आले का? आणि आलेले पैसे वरून होते ते वेगळ्या ठिकाणी खर्चलेत, असा सुद्धा तुमचा दावा आहे? 100%. आणि लक्षात घ्या, तुम्ही जे म्हटला की त्यांनी शेतकरी खुश आहेत, आनंदी आहेत, 3500 रुपये देणार आहेत. आज जून उजाडत आलाय, यांना 2803 रुपये द्यायला 4 महिने गेले सीझन बंद झाल्यापासून. 3500चा शेवटचा आकडा गाठतील कधी? त्यांनी देणारच नाही. आम्हाला आनंद आहे, पण कारखाना चालू केल्यानंतर आज कारखान्यावरचं कर्ज बघता, कारखाना किती दिवस चालेल या प्रश्नाचं उत्तर ते देऊ शकतात का? उसण्या अवसानावरती संस्था चालवणं सोपं आहे. कर्ज काढलंय, कर्ज खर्चलंय, आता फेडणार कसं? आज या लोकांना द्यायला यांच्याकडे जे काय यांचे 32 कोटी रुपये असतील, व्यापाऱ्यांचे पैसे असतील, 50 कोटी रुपये जर आज तुमच्याकडे नसतील, तर उद्याचा हंगाम कसा घेताय? उद्या ही जी काय अतिरिक्त भार आपल्या संस्थेवरती पडणार आहे, यातल्या कामगारांचे जे काय आज एवढे 32 कोटी रुपये थकलेत, लक्षात घ्या, हा कामगार, हा सभासद इतका शोषिक आहे की संस्था चालावी म्हणून एवढे दिवस ही लोक शांत बसलेत. जर या लोकांना शेतकऱ्यांचा आनंद बघवत नसता किंवा चेअरमन एवढे काटेकोरपणे नियोजन करत असते, तर या लोकांना आज रस्त्यावर येण्याची वेळ आली नसते. त्यामुळं त्यांनी कारखाना सुरू केला, याचा आनंद आहे. कारखाना सुरू राहावा हीच आमची धडपड आहे. पण जर आज प्रश्न विचारले नाहीत, तर येत्या काही दिवसांमध्ये ही संस्था बंद पडलेली दिसल. आणि बंद पडल्यावरती गोंधळ घालण्यापेक्षा आमचं त्या जंगलातल्या चिमणीसारखं काम आहे की आमच्या या आंदोलनामुळं ही आग विझल नाही तर नाही विझल, पण किमान संस्था वाचवणाऱ्यांमध्ये आमच्या सगळ्यांची नावं असतील, यासाठी आमचा हा लढा आहे. त्या ठिकाणी तुम्ही म्हणला आता हा प्रश्न झाला ह्या कामगारांचा
व्यापाऱ्यांचा प्रश्न सुटेल ना सुटेल. इतर कारखाने जे कारखाने आहेत तिथं सुद्धा अशीच परिस्थिती बऱ्यापैकी आहेत. आज किरणराज घोडके म्हणून तुम्ही त्या कारखान्याच्या कामगारांच्या पाठीमागं किंवा सभासदांच्या पाठीमागं उभा राहणार का यांच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जाऊन? 100% ज्या ज्या ठिकाणी कुठंतरी चुकीचं घडताना दिसतं, मी आधीच सांगितलं, राजकारण माझी आवड आहे, व्यवसाय नाही. त्यामुळे जिथं चुकीचं घडतंय तिथं आम्ही आहोतच. पण आज मी ज्यावेळी नानांच्या विरोधात बोलला की तिकडून नानांच्या कार्यकर्त्यांनी म्हणायचं की मग तो अवताडेंवर का बोलत नाही, नानांवरच का बोलतोय. आज आबांच्या विरोधात बोलतोय, आबांचे कार्यकर्ते म्हणतात आबांवर का बोलतोय, परिचारकांवर बोल, अवताडेवर बोल, ह्याच्यावर बोल, त्याच्यावर बोल. माझं घर पेटलं असताना मी माझं घर विझवू की शेजाऱ्याच्या घरात चूल पेटली का नाही बघायला जाऊ? आज माझा विठ्ठल बंद पडतोय. ज्या विठ्ठलमुळं पंढरपूर तालुक्यामध्ये आर्थिक सुबत्ता आली, ज्या विठ्ठलवरती 28,000 सभासदांचे पैसे गुंतलेले आहेत, ज्या विठ्ठलमुळं तालुक्यातली डायरेक्ट इनडायरेक्ट 1.5 लाखपेक्षा जास्त लोक व्यवसाय आणि रोजगार निर्माण होतो, त्यांचे संसार बंद पडत असताना मी दुसऱ्यांना प्रश्न विचारायच्या आधी हा प्रश्न सुटला पाहिजे की नाही? माझ्या घरातली लोक उपाशी झोपतायत आणि मी जर देवळामध्ये जाऊन दानधर्म करत बसलो तर त्याला शहाणपणा म्हणत नाहीत. मी प्रश्न ज्या ज्या ठिकाणी मला वाटेल की बाबा या कारखान्यामध्ये चुकीचं घडतंय आणि तिथले कामगार तिथं लढतायत, मी त्यांच्यासोबत आहे. पण हे प्रश्न करत असताना त्यांच्यासोबत जाऊच, पण हा प्रश्न सोडून मी हिथलं राहू दे तिथलं बघ या मानसिकतेत अजिबात राहू नये. आधी विठ्ठलचा प्रश्न मिटला पाहिजे. तुम्ही विठ्ठलवरती बोला, मी इतर सगळ्यांसोबत बोलायला तयार आहे. नक्कीच यासोबत आपण बघितलं की किरण तसा पेशाने वकील आहेत. या सर्व गोष्टीचा त्याला ज्ञान आहे की काय घडलं पाहिजे किंवा कशावर आहे. फोकस अजिबात इकडे तिकडे न करता ज्या गोष्टीचा खरा प्रामुख्यानं पुढे घेतली पाहिजे ती गोष्ट आधी पुढे घ्या. म्हणजे या कामगारांची आणि व्यापाऱ्यांची देणी द्या, बाकीचे प्रश्न आपण परत बघू. कुठंतरी राजकीय पार्श्वभूमी किरणला देण्यात येत आहे, त्यानं सुद्धा तो मुद्दा खुडून काढला. आपण आता व्यापारी संतोष भालेराव आहेत यांची सुद्धा त्या ठिकाणी बोलणार आहोत. काय सांगाल, तुम्ही सुद्धा किरण सोबत 4 दिवस आहे, काय तब्येत, तुमची तब्येत काय सांगाल? तब्येत आता वरचीवर वीक होतच जाणार आहे. आज उपोषणाचा अन्न त्याग केलेल्याचा आज 4था दिवस आहे. म्हणजे दुसरी वेळ आहे पंढरपूरला पण केली. हो, पंढरपूरला मी 9 दिवस उपोषण केलं, पण आचारसंहिता लागली त्यामुळे नाईलाज असतो मला 9व्या दिवशी उपोषण तात्पुरतं स्थगित करावं लागलं. आणि तेव्हापासून मी वरचेवर यांचा पाठपुरावा करतोय, परंतु हे अजिबात दखलच घेत नाहीत कुठल्या गोष्टीची. त्यामुळं मला परत एकदा दुसऱ्यांदा साखर आयुक्ताच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करावं लागतंय. आणि आज त्या उपोषणाचा माझा 4था दिवस आहे, तरी सुद्धा कुठलीही दखल प्रामुख्याने जी घ्यायचीच आहे ती दखल घेतली जात नाही असं मला वाटतं. तुम्ही ज्यावेळेस तुम्ही म्हणला आता की त्या हे लागलं होतं, आचारसंहिता लागली म्हणून मी उपोषण सोडलं. निवडणूक झाल्या हेच चेअरमन पुन्हा आमदार झाले होते, पुन्हा तुम्ही उपोषण का धरलं नाही लगेच? मी जे आपल्या NCDC कडून जे पेमेंट त्यांना मिळालंय, जे कुठल्या हेडसाठी मिळालंय, जे शासन निर्णय आहेत ते शासन निर्णय पहिल्यांदा कलेक्ट करून घेतले, सगळ्या गोष्टी समोर आणल्या आणि तिथून त्यांचा वरचेवर मी पाठपुरावाच करत राहिलेलो आहे. त्यांना आज उपोषण केलंय ते देतो म्हणलेले आहेत. NCDCचे पेमेंट आल्यानंतर, उर्वरित पेमेंट आल्यानंतर मला पत्र दिलेलं आहे त्यांनी उपोषणाच्या दरम्यान. तोपर्यंत वाट बघणं माझं काम होतं, तोपर्यंत माझा फॉलोअप राहिलेला आहे. वरचेवर पाठपुरावा करत होतो. मी साखर आयुक्ताकडे पाठपुरावा केला आहे, प्रादेशिक सहसंचालकाकडे पाठपुरावा केला आहे, कारखान्याकडे पाठपुरावा करतोय, परंतु अजूनपर्यंत त्यांची द्यायचीच मानसिकता नाही. त्यांनी जे NCDC संस्थेकडून सरकारच्या थक हमीनं 347 कोटी 67 लाख रुपये आणले आणि ज्या हेडखाली ते पैसे आलेत, व्यापाऱ्याला द्यायला त्यापैकी 59 कोटी 75 लाख रुपये आले, कामगाराला द्यायला 41 कोटी 87 लाख रुपये आले, परंतु त्यातला 1 रुपया कुणाला न देता पूर्णपणे 347 लाख 67 कोटी रुपये त्यांनी निवडणुकीसाठी वापरलं असा त्यांच्यावर माझा जाहीर आरोप आहे. मी जाहीर आरोप पंढरपूरच्या पत्रकार परिषदेमध्ये केला, सोलापूरच्या पत्रकार परिषदेमध्ये केला, इथं लाक्षणीय उपोषण केलं. मी साखर आयुक्ताला पत्र देऊन त्यांच्यावर आरोप केलेत, परंतु ते ह्याचा खुलासा करण्यासाठी अजिबात पुढं येत नाहीत. तरी तुमच्या माध्यमातून मी एक विनंती तुमच्या माध्यमातून त्यांना करतोय की याचा खुलासा करावा. 347 कोटी रुपये गेलं कुठं, ज्या कारणासाठी आलं त्या कारणाशीच करणं गरजेचं असताना तुम्ही नेमकं कुठं ह्याच्या पाठीमागं फार मोठा गडबंगाल आहे. ह्याच्या पाठीमागं साखर आयुक्त सुद्धा सगळ्या गोष्टीला जबाबदार आहेत ह्या गोष्टीला. कारण त्यांनी ज्या गोष्टीनं विनियोग ज्या पद्धतीनं करायचा आहे, त्यांचा पैसे देण्याचा जसा अधिकार होता, त्यांच्या शिफारस पत्रामुळं कारखान्याला पैसे मिळाले आणि त्याचा आलेला विनियोग कशा पद्धतीनं करायचा हे सुद्धा साखर आयुक्ताची जबाबदारी असताना साखर आयुक्त डोळेझाक करून झोपल्याचं स्वांग घेत आहेत. आम्ही त्यांना विचारणा करतोय, परंतु ते वेगळंच काहीतरी सांगण्याच्या भूमिकेत आहेत.
आता त्या ठिकाणी बघितलं की तुम्ही अनेक या ठिकाणी जे काही कामगार आहेत ते कामगारांची संख्या जास्त दिसते की जशा पद्धतीनं तुम्हीच आज तुमचा सगळा लेखाजोखा घेऊन बसलाय, किती बिलं आहेत, कसा हिशोब आहे, तुम्ही तिथले दस्तऐवज त्यांच्या रजिस्टर ऑफिस कडून घेतलेले आहेत, तुमचा त्या ठिकाणी ऑडिट सुद्धा झालं, तुम्हीच एक व्यापारी या ठिकाणी आम्हाला दिसताय, एकच का आणि दुसरे व्यापारी कोण नाहीत का थकीत? नाही, आता प्रत्येकाचा विषय वेगवेगळा आहे. आता माझ्याकडे हे का परवा आत्ताच कोल्हापूरचा व्यापारी येऊन गेला, त्याचा 1,46,00,000 रुपये आहे. कोण आहेत व्यापारी? ते प्रियदर्शनी पीपी बॅग पुरवणारे सप्लायर आहेत. कसली बॅग? साखर पॅक करण्यासाठी लागणारी बॅग आहे ती पीपी बॅग पुरवणारे व्यापारी आहेत. त्यांचे 1,46,00,000 रुपये येण्याचं आहे. मी आता तुम्हाला त्याचं पत्र पण दाखवलं. डायनॅमिक सोल्युशन म्हणून सांगलीची पार्टी आहे, त्यांचं 60,00,000 रुपये आहेत. परत एक जयसिंगपूरची पार्टी आहे, त्याचा 38,00,000 रुपये आहेत. कालच आपले पंढरपूरचेच एक व्यापारी आलते, त्यांच्या 2 फर्म आहेत, त्यांचे 60-70 लाख रुपये येणे बाकी आहेत. बारामतीचे व्यापारी आहेत, त्यांचं येणं बाकी आहे. पुण्याचे व्यापारी आहेत, त्यांचं येणं बाकी आहे. कुणाचेच त्यांनी पेमेंट दिलं नाही. परंतु काही गोष्टी दबावापोटी ह्याच्यापोटी ते समोर यायला थोडं घाबरत आहेत. आमच्यासारखं आम्ही निर्भीड होऊन आम्ही समोर आलोय, आम्ही त्यांना जाब विचारतोय, परंतु ते या गोष्टीचा खुलासा करण्यात अजिबात तयार नाही. असं सुद्धा बोललं जातंय की त्या ठिकाणी जे काही पहिलं प्रशासन होतं, पहिलं चेअरमन बॉडी होती, त्या ठिकाणी अनेक गोष्टींच्या खरेदी विक्रीवरती 10 रुपयाची वस्तू कुठेतरी 100 रुपयाला खरेदी केली आणि ज्यावेळेस द्यायची वेळ आली त्यावेळेस सगळेच गोत्यात आले, कारण खाणारा खाऊन गेला, जो काय तूप आहे तो वेगळंच खाऊन गेला, पण ते भोगायला ह्या कामगारांवरती आलं, सभासदांवरती आलं. आज तुम्ही ह्या लोकांची आकडे सांगितले, ही व्यापारी कुठंच ह्या ठिकाणी दिसत नाहीत. म्हणजे नेमकं गौड बंगाल त्या व्यापाऱ्यांना माहीत आहे का की आपण त्या काळात हा माल दिलेला तेवढा नव्हताच. जर आज आपण ते जर उपोषणाला बसाय गेलो, जर ह्याची यासाठी चौकशी लागली किंवा ह्याच्यावरती जर प्रशासन लागलं तर त्यावेळेस आपण गोत्यात आपली कंपनी येऊ शकते, असा काय प्रकार आहे का? येऊ का, तुम्ही आता SIT चौकशी म्हणताय, इन्क्वायरी लागली म्हणताय, मी त्यांना खुलं आव्हान दिलेलं आहे. माझ्याकडे मी आता तुम्हाला त्यांचं स्टेटमेंट दाखवलं आहे, माझं लेजर खातं दाखवलेलं आहे, तर माझी परचेस बिलं दाखवले आहेत, GST भरलेलं आहे. मी त्यांना खुलं आव्हान देतोय. माझ्या जर हे व्यापारी कशासाठी घाबरतात? नाही, आता ते व्यापारी आता एवढा तुम्ही म्हणता 1,46,00,000 त्यांचं थकीत, म्हणजे ते त्यांचं देणं आहे, त्यांचं सुद्धा पत्र आहे बघा तुम्ही. माझ्याकडे पण आता अधिकारी इथं दिसत नाही, त्यांचा अधिकारी किंवा कुठला त्यांचा स्टाफ इथं दिसत नाही. नाही, आता मी माझा पाठपुरावा मी पहिल्यापासून करतोय. कारण कसं आहे, प्रत्येक आम्ही हाही प्रश्न सुद्धा अभिजित पाटलांना विचारणार आहे की आज तुमच्या संतोष भालेराव सारखे व्यापारी असतील, आज त्यांच्या बेंबीला कळ लागली, त्यांना आज बँक बोलवायला लागली आमचं पैसे भरा, तसं 1,46,00,000 असताना ते इथं येत नाहीत. मग त्यांचं सुद्धा असं बोलण्यात येतं की जे काय तिथले हे असतील की 10 रुपयाची वस्तू 100 रुपयाला गेली, मग हे मुद्दाम व्यापारी समोर येत नाहीत, कारण त्या काळातला भ्रष्टाचार झाला असावा. असा कसं आहे, हा मुद्दा भरकटण्याचा काही विषय नाही. हा विषय आहे इथं बसलेले जे कामगार आहेत, माझ्यासारखा व्यापारी आहे. आज पैशाअभावी मी माझ्या मुलाचं शिक्षण थांबवलेलं आहे, लक्षात घ्या. कारण ज्याचं पोट दुखतंय तोच वावा मागतोय, ज्याला गरज आहे तो समोर आलेला आहे, ज्याच्याकडं विचारण्याचं धाडस आहे तो समोर येऊन विचारतोय. आणि मग ह्या गोष्टीमध्ये गौड बंगाल असण्याचं कारणच नाही, कारण बाकीचा विचारायचा काही विषयच नाही. मी आता बसलोय कशासाठी, ह्या कामगाराचा विषय घेऊन बसलोय आणि माझा विषय घेऊन बसलोय. मग कामगाराविषयी बोला, माझ्याविषयी बोला. माझ्या जर 1 रुपयाची जर कुठं तफावत निघाली तर पूर्णपणे मी पेमेंट सोडायला तयार आहे. मी त्यांच्या ऑडिटरकडं, स्पेशल ऑडिटरकडं काय गरज नसताना त्यांनी मागणी केल्याप्रमाणे मी सगळी डॉक्युमेंट सादर केलेली आहेत. त्या कारखान्याचं स्टेटमेंट आहे, माझं लेजर स्टेटमेंट आहे, त्यांची परचेस बिलं आहेत, पोच पावत्या आहेत, गेटवर नोंद आहे, काटा पावती आहे, एवढं सगळं असताना आणि त्यांनी मी दिलेल्या मटेरियलचा GST सेट ऑफ घेतला आहे, मी GSTला दाखवलंय. मग हा म्हणजे गैरव्यवहार असूच शकतो कसं? कारण मी दिलेलं हे पेमेंट 1 रुपया ना 1 रुपया खरं आहे. त्यात त्यांनी 1 रुपयाचा जरी हे दाखवला, मी जसं आव्हान देतोय, 1 रुपयाचा जरी माझा ह्याच्यामध्ये जर तफावत निघाली तर मी सगळे पैसे सोडायला तयार आहे. तसं त्यांनी समोर येऊन सांगावं. 347 कोटी ज्या हेड खाली मी आणलेत त्या हेडला मी दिलेत. आम्ही विनियोग दाखला आज 4-5 महिने झाले त्यांना मागतोय, माहितीच्या अधिकाराखाली मागतोय, सभासद म्हणून मागतोय, व्यापारी म्हणून मागतोय, व्यापारी पेमेंटची यादी मागतोय, परंतु कुठलंही कागदपत्र ते द्यायला तयार नाहीत. मग ह्याच्या पाठीमागं तुम्हीच ओळखा काय गौड बंगाल आहे, किती गैरव्यवहार आहे, किती अफरातफर आहे. 347 कोटी 67 लाख या माणसानं पूर्णपणे स्वतःच्या फायद्यासाठी वापरलेत. आणि ही कामगारांना चर्चेसाठी बोलवलं असताना गेल्या आठवड्यामध्ये चर्चेसाठी बोलवलं होतं, तर हे आपले विद्यमान चेअरमन अभिजित पाटील सांगतायत मला अजून 80 कोटी येणार आहेत.
अजून 1 रुपया हे कुठून येणार नाही. हे 347 कोटी रुपये काय कमी पडलेत का म्हणून अजून 80 कोटी पाहिजेत. आणि कामगार कशासाठी येणार आहेत आता ते कामगारांसाठी येणार आहेत का दुसऱ्या कशासाठी सांगितलं नाही. 1 रुपया पण येणार नाही. ही कामगाराची पूर्णपणे दिशाभूल करण्याचं आणि वेळ मारून नेण्याचं ते एक लक्षण आहे आणि त्या पद्धतीनं ते करतात. 2 दिवसापूर्वी अभिजित पाटलांची बैठक झाली, बोलणं झालं, त्यांनी सांगितले की अजून 80 कोटी येणार आहेत. हे असताना त्यांनी जशी माहिती दिली तसं ते तुम्ही ज्या अगोदर तुम्हाला काय त्यांनी आश्वासन दिलं का? तुम्ही तहसील कार्यालयासमोर बसला, तुम्ही उठला, आता ज्यावेळेस तुमच्या पैसे आले बाबा आम्ही तुम्हाला 5 लाख देतो, 10 लाख देतो, 15, अशी काय तुम्ही मागणी केल्यानंतर त्यांचं काय आलं का नाही आम्ही काय देतो म्हणून तुम्हाला? मी ज्यावेळेस तहसील कार्यालय पंढरपूर येथे उपोषणाला बसायला निघालो असताना त्यांनी कारखान्याचे एक संचालक पाठवून दिले आणि तडजोडीचा प्रयत्न केला. 5 लाख रुपये देतो. मी त्यांना एवढंच सांगितलं की 20 लाख रुपये माझं पाठपुराव्यासाठी गेले तुमच्यासाठी आणि तुम्ही 5 लाख रुपये देतो म्हणताय आणि ते पण 2-4 वर्षानं. हे कितपत योग्य आहे? आम्ही आमच्यासाठी आणलेल्या पैशातून तुम्ही जर ते पैसे वेगळ्या कारणासाठी खर्चत आहे आणि आम्हाला 5 लाख रुपये देतो म्हणताय, अजिबात मान्य नाही म्हणलं. मी उपोषण केलं, उपोषण 9 दिवस केलं आणि त्यांचा प्रयत्न असा होता एकीकडं तडजोड करायची, बसायचं, मिटवायचं आणि दुसरीकडं हे उपोषण हाणून पाडायचं एक त्यांनी नियोजन केलेलं होतं. ज्यावेळेस आचारसंहिता लागली, ज्यावेळेस आपल्या लोकसभेची आचारसंहिता लागली आणि आपले केंद्रीय जे निवडणूक आयोगाचे प्रमुख आहेत ते ज्यावेळेस निवडणूक पत्रकार परिषद घ्यायला लागले, 3:30 वाजता पत्रकार परिषद घ्यायला लागले, 4 वाजता माझ्याकडे दोन्ही PI आले, शहरचे PI आले, तालुक्याचे PI आले. आचारसंहिता लागली, तुम्ही उठा, कारण हे ह्यांचंच काम होतं. आणि त्याच्यानंतर मी त्यांना एकच प्रश्न केला, मी तहसील कचेरीपाशी उपोषणला बसलोय हे काय मी तुम्हाला सांगून म्हणजे हे करून बसलो नाही, रितसर परवानगी घेतली. मला तसं पत्र द्या, त्याच्यामध्ये GRचा उल्लेख करा आणि त्या पत्रामध्ये तसा GRचा उल्लेख करून मला ते GR सोबत द्या. ज्यावेळेस त्यांना 18 तारखेला GR मिळाला, 7 वाजता GR त्यांच्या ताब्यात आला, त्यावेळेस 8 वाजता माझ्याकडे आले आणि त्यांच्या पाठीमागं त्यांनी पाळत ठेवलेली 2 पोरं आली काय आणि जे पत्र देत असताना पत्रात पटदिशी फोटो क्लिक करून निघून गेले. मग ह्यांना हे कसं काय माहीत होतं? म्हणजे हे सगळ्या गोष्टी हे मॅनेज करून आहेत. पोलीस स्टेशनला मॅनेज करतायत, तहसीलला मॅनेज करतायत, इथं साखर आयुक्ताला मॅनेज करतायत आणि असं करून आज साखर आयुक्तामधला एक अधिकारी सुद्धा बोलायला तयार नाही की आम्ही आज एवढे आरोप करतोय, त्यांची इन्क्वायरी लागली पाहिजे, कारखान्यावरचं संचालक मंडळ बरखास्त केलं पाहिजे, कारखान्यावर प्रशासक नेमला पाहिजे. आज 347 कोटी 67 लाख रुपयाचा एवढा मोठा घोटाळा होतोय तरी हे मुख गिळून गप्प का आहेत? हा मला त्यांना एक सवाल विचारायचा आहे. नक्कीच आपण बघितलं की कशा भावना या ठिकाणी व्यापाऱ्यांच्या आहेत, त्यांचा सुद्धा आपण जाणून घ्यायचा प्रयत्न केला की तुम्हीच एक व्यापारी या उपोषणाला कशासाठी आहात. त्याने अनेक व्यापाऱ्यांची नावं सांगितली, ते व्यापारी त्यांचे किती देणं आहेत ती सुद्धा त्यांच्याकडून आपण जाणून घेतलं. किनराची सुद्धा भूमिका घेतली आपण. काही जे काही इथं जे काही कामगार आहेत, जे रिटायर कामगार आहेत, त्यांची सुद्धा आपण भूमिका आपण जाणून घेणार आहे की नेमकं त्यांचं काय असणार आहे. काका नमस्ते, आज तुम्ही इथं बसलाय. त्या ठिकाणी अभिजित पाटलांच्या जे काय मागील प्रशासन होतं, तुम्ही तर खरं तर त्यांच्या काळामध्ये कामाला नव्हता कारखान्यावरती, पण त्यांनी कुठेतरी एक निवडणूक लढताना एक आश्वासन दिलं होतं की तुम्हाला मागील जे काय तुमचं थकीत काय पगार असतील, ग्रॅज्युटी असतील, हे मी देणार. आणि आज 3 वर्ष झालं तरी पण काय अजून बोललं जात नाही. यासाठी आज बसलाय, काय वाटतंय नेमकं? मी त्यांना एक विनंती करू शकतो, ज्या तुमची खुर्ची आहे त्या खुर्चीच्या मागं मीटिंग हॉलमध्ये एक शोकेस आहे, त्या शोकेसमध्ये तुम्ही तेवढं माघारी वळून बघा की आपल्या कारखान्याला किती गोल्ड मेडल मिळले, सुवर्ण पदक मिळलेत. साहेब, अमेरिकेला साखर जाणार होती औदुंबर पाटलांच्या काळात आणि ती साखरेला आतून प्लास्टिकची पेपर वापरला जात होता आणि ती वापरल्यानंतर अशा आपल्या सोलापूर जिल्ह्यात त्यावेळेला 50-60 कारखाने असतील. त्यावेळेला जास्त, आता 117-18 आहेत, पण त्यावेळेला कमी कारखाने होते आणि सगळ्याची शॅम्पल आणि सगळ्याची ते त्या अमेरिकेच्या व्यापाऱ्यांनी घेतली. 1 महिन्यानं साखर पाठवल्यानंतर बरीचशी साखर अमेरिकेमध्ये बरीच कारखाने साखर रिजेक्ट झाली आणि आपली साखर जशी पांढरा शुभ्र कलर तसा पांढरा शुभ्र कलर त्याचा राहिला आणि सगळ्या देशातल्या साखर कारखान्यापेक्षा त्या काळातला का 100 रुपये 90 रुपये भाव आपल्या साखरेला, विठ्ठलच्या साखरेला ज्यादा आला. त्यामुळं दिल्लीत आपल्या चेअरमन साहेबाची म्हणजे संस्थापक चेअरमन साहेबाची सत्कार झाला, गोल्ड मेडल दिलं, सुवर्ण पदक दिलं आणि ज्या वेळेला ती संस्थापक साहेब कारखान्यावर आले
त्यावेळेला त्यांनी सर्व कामगारांना बोलवून घेतलं आणि ही सुवर्ण पदक दात्याने आम्हाला दाखवलं, की गोल्ड मेडल दाखवलं. अडीच तोळ्याचं लाकीट त्यांच्या आबांचे अभिजित पाटलाजी चेअरमन साहेब आहेत, त्यांच्या बसलेल्या खुर्ची पाठीमागं शोकेस आहे, त्या शोकेसमध्ये लावलेलं आहेत. त्यांनी बघावं आणि त्यांनी अधिकाऱ्याला विचारलं ही कशासाठी मिळलं गोल्ड मेडल. आणि मग ती गोल्ड मेडल मिळाल्यावर तर ती सगळ्या कामगाराला असेच 5 वाजता मीटिंग बोलवली त्यांनी. त्या मीटिंगमध्ये बोलवलं, ही जी मिळलं ही तुमच्यामुळे मिळलं, ही तुमच्या कामगारामुळे मिळलंय, ही माझा औदुंबर पाटलाच्यात काही श्रेय नाही म्हणली. यात तुम्ही चांगला साखर काढली, तुम्ही चांगला माल काढला, तो आज आपल्या देशातच काय पण परदेशात आपल्या साखरेचं आपल्या कारखान्यात नाव झालं. तुम्हाला अभिजित पाटलाकडून असं वाटतंय का की ती हे देणं तुमचं देतील? निश्चित देतील असं वाटतं. देतील आणि द्यावं, त्यांनी द्यावं. कारण ज्या कामगारांनी सुवर्ण पदक मिळवून दिलं, ज्या कामगारांनी गोल्ड मेडल कारखान्याला मिळवून दिलं आणि त्या संस्थापक साहेबांनी सांगायचं राहील साहेब सगळ्या कामगाराला बोलवलं आणि चीफ इंजिनियर पोकरकर साहेब म्हणून होते त्या काळात आणि चीफ केमिस्ट गुहा साहेब म्हणून होते. दोघाला 1-1 तोळ्याची अंगठी आणि फेटा बांधून त्याचा सत्कार केला आणि प्रत्येक खात्यातला 1-1 कामगार घेतला. तुमच्या खात्यात एका कामगाराचं नाव द्या म्हणले आम्हाला पटकन, आणि प्रत्येक खात्यातल्या एका कामगाराचा सत्कार केला. ते सत्कार त्यांच्या मोठीपणाने केला. त्यांनी फेटा हार नारळ दिलं आणि सगळ्यांना त्या दिवशी चहापान करून सगळ्यांचा आभार मानलं. मी आभार मानतो म्हणले तुमचं, तुम्ही अशीच मग काम करा, असंच कारखाना वरचीवर दिवस यावं. आणि ज्या कारखान्याचा आम्ही गुणवंत कामगार म्हणून ज्या दिल्लीपर्यंत आमचं नाव गेलं, गुणवंत कामगार म्हणून, त्याच कामगाराला आज रस्त्यावर बसायची वेळ आली. हीच आमची खरी दुर्दैवी गोष्ट आहे. काय सांगाल, आज तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी कामगार म्हणून इथं आलाय. या वयात खरं तर ते कमवलेले पैसे आहेत, कमवलेले पेन्शन आहे, या पुढे ते कुठं तर खर्चायचं दिवस आहेत, पण ना ते तुमच्या पैसे आहेत ना आज प्रशासनाकडे शिल्लक आहेत. आज अभिजित पाटलांनी जरी तुम्हाला आश्वासन 80 कोटी रुपये येण्याचं दिलं असेल तरी कितपत विश्वास वाटतोय किंवा आज तुम्ही बसणार उपोषणाला यश येईल असं वाटतंय? आता चेअरमन साहेबांनी जरी म्हणले 80 कोटी रुपये येणार असेल तर त्यांना माझ्या खात्रीप्रमाणे 347 कोटी रुपये आलेले आहेत. त्याच्या उपर त्यांना 80 रुपये सुद्धा संस्थेकडून कुठलं कर्ज म्हणून मिळणार नाही आता चालू घडीला. कारण कुठलीही गोष्ट जर करताना तर त्याने ही केली 80 कोटीची, ही एकदम लबाड बोलणे आणि कामगारांना फसवण्याचा प्रयत्न समजा चालू आहे. तसं आम्ही ह्यांना विचारलं की तुम्हाला विश्वास वाटतोय का की अभिजित पाटील हे देणं देतील, तरी त्यांनी सांगितलं की विश्वास वाटतोय म्हणून आज आम्ही बसलोय. तर तुम्ही तर म्हणताय की आज 347 कोटी आले, त्यानंतर त्यांची द्यायची इच्छा झाली नाही, पण आता 80 कोटी येतात हे सुद्धा लबाड बोलतायत. त्या पाठीमागे नेमकं कारण? त्याच्या पाठीमागं कारण आता असं आहे की बाबा पहिल्यांदा त्याने प्रचार काळात म्हणले प्रति टन ऊस गाळल्यानंतर मोलाशेस असेल, बगॅस असेल, कोजन असेल, डिस्लरी असेल आणि साखर असेल, त्यातून प्रति टनाला 300 रुपये नफा होतो. प्रति टनाला नफा होतो. तर तुम्ही आज 24,26,000 क्रशिंग केलं तर त्याचा नफा कुठं गेला? आणि हे 347 कोटी 67 लाख रुपये हे कुठं गेले? आणि त्यातूनच तुम्ही एवढा नफा मिळून सुद्धा 150 कोटी रुपये तुम्ही ह्या ऊस बिलाच्या ह्याच्यात तुम्ही वापरले, कर्जातले. कशासाठी वापरले? हे 150 कोटी अधिक 72 कोटी हे दोन्ही मिळून त्यांनीच बेरीज करावी आणि कुठं पैसे गेले त्यांनीच सांगावं. तुम्ही जसं साखर आयुक्तालयाच्या समोर आज बसलाय, कृषी मंत्री असतील, साखर आयातीतले जे काय अभिजित पाटील चेअरमन असतील, यांच्याकडे बोलणीला बसला, एक कामगार म्हणून तुमची व्यथा काय मांडली त्यांनी? कामगार म्हणून साधारण गेल्या अडीच वर्षात त्यांना माझे वडील आजारी होते. चेअरमन साहेब, मला वडील आजारी आहेत, माझे 12-13 लाखापैकी 2-3 लाख रुपये कधी 2.5 वर्ष झालं मागतोय. त्याचे तसे माझ्याकडे तसे अर्ज आहेत. चेअरमन अभिजित पाटील झाल्यानंतर तर आज देतो, उद्या देतो अशा म्हणून 10-20 वेळा लबाड बोलण्याचं काम ह्यांनी केलं आणि त्याच्यानंतर 1 रुपयाही सुद्धा आम्हाला दिलेला नाही. असं होतंय की ज्या वेळेस ते निवडणुकीत निवडून आले, सुरुवातीला तर खरं तर त्या कारखान्याला ऊस येणं गरजेचं होतं, नंतर तिथं कामगार काम करणं गरजेचं होतं. असं सुद्धा झालंय की त्या ठिकाणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे दिले, कामगार जे काम करतात त्यांचे पैसे दिले.
आणि पुढच्या येणाऱ्या टप्प्यात जे काही रिटायर कामगार होते त्यांचे सुद्धा देणं द्यायचे आहेत असं सुद्धा सांगितलं गेलं. आणि आता कारखाना सुरळीत चालू आहे. आता आम्ही तुमचे रिटायर कामगारांचे पैसे देणार आहेत, याच्यावरती विश्वास तुमचा आहे का आणि ते देतील असं वाटतं? माझा विश्वास नाही. त्यांनी 3 वर्षात ही एवढं गाळप केलं. प्रत्येक टप्प्यात प्रत्येक सीझनला एक साधारण 25% जर पैसे दिला असतं समजा कामगाराचे, तर 75% ह्या 3 वर्षाच्या गणितात संपून गेले असते. 25% राहिलेले चेअरमन साहेब तुम्ही कधी द्याचाल तेव्हा द्या असे कर्मचारी बोलले असते. तुम्हाला तुम्ही म्हणताय विश्वास त्या ठिकाणी नाही, पण परंतु अनेक शेतकरी जे काही दुसऱ्या कारखान्याला ऊस देत होते, गेल्या ह्या लागलेल्या ऊस दराच्या चुरशीमध्ये शेतकरी कुठेतरी परत औदुंबर आणण्यासारखा विठ्ठल कारखान्याकडे ओढा घेत असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि एका ठिकाणी अभिज पाटलांनी काही व्यापारी आणि तुमच्यासारखे रिटायर कामगार असतील यांचे पैसे ठेवलेले आहेत, येत्या काही काळानंतर देतो असे त्यांच्याकडून आश्वासन येत आहे. याच्यावरती तुम्ही विश्वास नाही म्हणताय, नेमकं कारण काय असू शकतं? याच्यावर विश्वास नाही म्हणण्याचं कारण यांनी आमदार होण्यासाठी 3,500 रुपये दर देऊ, हे करू ते करू हीच भाषा वापरली. आणि बाकीचे जे काय त्याचं उत्पादन जे आलेलं आहे ते उत्पादन दाखवलं नाही, कर्मचाऱ्याचं पेमेंट दिलेलं नाही. बरं, हा झाला राजकीय उद्देश म्हणून त्यांनी 3503 रुपये असा दर जाहीर केला. यातून कुठेतरी गोरगरीब शेतकऱ्याचा फायदा झालाय का दर जास्त मिळून असं वाटतं? गोरगरीब शेतकऱ्याचा निश्चितच फायदा झालेला आहे. त्याबद्दल आम्ही त्यांना धन्यवाद देतो. परंतु मागील देण्यासाठी जे पैसे आणले ते कर्मचारी असतील, व्यापारी असतील, अजूनही बँकेस असतील, हे त्यांनी कुणाचेही पैसे दिलेले नाहीत. कोण आहे का अजून या ठिकाणी बोलणार असं? कोण आहे? या की या. तुम्हाला रिटायर होऊन किती दिवस झाले? 1 वर्ष झालं. रिटायर होऊन म्हणजे अभिजित पाटील यांच्या काळात तुम्ही 2 वर्ष काम त्या ठिकाणी केलेलं आहे. पहिल्यांदा तरी अभिजित पाटील हे नूतन, पहिला त्यांना कोणता अनुभव नव्हता. याच्या अगोदर कोणत्या कारखान्यावर चेअरमन पद राहिले नव्हते. नाही, तो कारखाना कसं तुम्हीच त्यांना म्हणत होता युनिटी 1, 2, 3 असं तुम्हीच अवहेलना त्यांची करत होता. पण एक टॉपचा कारखाना जो शेतकऱ्यांचा राजवाडा आहे, कुठेतरी त्यांच्या कारखान्यात 1 वर्ष तुम्हाला अनुभवायला मिळाला. एक चेअरमन म्हणून त्यांची भूमिका कशी वाटते? त्यांनी कारखाना चालू केला हे मान्य आहे आम्हाला, पण कारखाना चालू करत असताना जर कर्ज काढून कारखाना चालवत असतील तर कारखाना बुडणारच आहे तो. त्या ठिकाणी तुम्ही बघितलं, तुम्ही ज्यावेळेस 1 वर्ष काम केलं त्या काळातला तुम्हाला पगार मिळाला? मिळाला की त्यांच्या काळातला पगार. राहिलेला पगार फक्त मागील पगार राहिला. कोणता पगार आहे? मागील राहिला 31 महिन्याचा पगार. 31 महिन्याचा पगार. तो तुम्हाला असं आश्वासित केलं होतं की तो पगार आम्ही तुम्हाला देणार आहे. ही 41,87,00,000 आल्यावर द्यायला पाहिजे होते त्यांनी. जे कर्मचाऱ्यासाठी पैसे आणले 41,87,00,000, त्यातून त्यांनी पगार द्या पाहिजे सगळा. नाही दिलं नाही. त्यावर हीच आमची विनंती आहे त्यांना. विश्वास वाटतो का अभिजित पाटील देतील हे राहिलेला पगार व्यापाऱ्यांची देणं? आता इतकं आम्ही 24 तारखेला 1 दिवस लक्षणं उपोषण केलं, आता 4था दिवस आहे. द्यायचं असतं तर त्यांनी महागच दिलं असतं. विश्वास वाटतो का नाही देतील? पैसे त्यांना द्यावं लागतील. विश्वास वाटण्यावर पण पैसे हे द्यावंच लागतील. उठणार नाही त्याशिवाय. नक्कीच आपण बघितलं, व्यापाऱ्यांची म्हणणी काढली, किरणराजचं म्हणणं काढलं. हे असताना नेमकं त्या ठिकाणी आज यांची तळमळ बघितली. 4था दिवस आहे उपोषणाचा. आज यांच्यापर्यंत आपण पोहोचलो, साखर आयुक्ताला पैसे आलो. नेमकं यांचं उपोषण कशा पद्धतीनं चाललं, यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत? त्या ठिकाणी पहिली प्रमुख मागणी की जे काय 347 कोटी कर्ज मिळालं होतं याचं तुम्ही काय केलं, याचं उत्तर अभिजित पाटील यांनी द्यावं. दुसरं की जे कामगारांचा पगार देण्यासाठी रक्कम तुम्ही त्या 347 कोटीपैकी देणार होता ती कुठल्या कामगारांना दिलं किंवा त्यांचं अजून किती देणं राहिलंय? त्यातील हे जे काही रिटायर कामगार आहेत त्यांचं अजून बऱ्याचपैकी देणं राहिलेलं आहे, त्यांचं तुम्ही काय केलं असा सुद्धा यांचा प्रथम प्रश्न आहे. परत नंतर व्यापारी आहेत जे काय संतोष भालेराव आहेत, यांना सुद्धा त्यांनी तहसील कार्यालयासमोर या अगोदरच असंच तीव्र पद्धतीचं आमरण उपोषण धरलं होतं. त्यावेळेस निवडणूक लागल्या आणि आचारसंहिता जाहीर झाली. या कारणास्तव त्यांना हे उपोषण स्थगित करावं लागलं. नाहीतर त्यावेळेस त्यांचा मार्ग त्या ठिकाणी निघाला असता किंवा त्याच्यावरती तोडगा निघाला असता. आता हे असताना यांच्या म्हणण्यातून वारंवार सांगण्यात येतं की आता आरपारची लढाई आहे, याच्यावरती तोडगाच घेऊन आम्ही या ठिकाणी उठणार. आणि किरणराज घोडके असतील आणि संतोष भालेराव असतील, खरं तर अभिजित पाटील यांनी याच्यावरती एक आश्वासक चेहरा म्हणून त्या ठिकाणी जे काही त्यांना विठ्ठलचा राजवाडा जे धुरा सांभाळायला दिलेलं आहे त्या ठिकाणी ते मार्ग काढतील असं सुद्धा काही शेतकऱ्यांचं, काही कामगारांचं म्हणणं आलं. आणि काही कामगार असं वाटतं की त्यांना द्यावेच लागतील. खरं तर एक आशावादी कामगार आहेत आणि एक जे काही अन्यायाच्या विरोधात लढतायत की ह्यांना द्यावंच लागेल असे सुद्धा या ठिकाणी कामगार आहेत.
लवकरच बघूया आपण पुढच्या 2-3 दिवसात हे उपोषण असंच चालू राहतोय का. जर हे उपोषण असंच पुढे चालू राहिलं तर आम्ही 2 दिवसात पुन्हा अजून इथले अपडेट घेऊ. नेमकं उपोषणाची तीव्रता किती वाढली असेल, प्रशासनामध्ये जे मागील साखर आयुक्त आहेत यांच्या केसाला जरी घाम फुटलाय का, किंवा त्यांना असं वाटतं की हे बसणारे उपोषण करते यांचं तथ्य नाही किंवा सगळं मिलीभगत आहे, असं त्यांना काय वाटतंय का, हे सुद्धा पुढच्या 2 दिवसात नक्कीच कळणार आहेत. कारण उपोषणाचं जितकं दिवस पुढे सरतील, 4चे 5-6 दिवस होतील, तितकीच तीव्रता ही जास्त होत असते आणि प्रशासन खडबडून जागं होत असतं. आता हे उपोषण करते कितपत या उपोषणाला ठाम राहतील हे बघणं गरजेचं आहे. खरं तर या उपोषणकर्त्यातील कोणी सुद्धा फुटणार नाही किंवा हे उपोषण मोडखळीत आणणार नाही, हेच त्या ठिकाणी यांच्यासाठी फायदेशीर असणार आहेत. किंवा जे संतोष भालेराव आहेत यांच्या विचाराला कुठंतरी कोणतरी येऊन ऊस लावून यांना उठण्यासाठी प्रोत्साहित करतील आणि ते उठतील. परत त्यांनी उपोषण धरून त्यांच्या जे काय झालेला अन्याय हा अन्यायाला वाचा फुटेल असं वाटत नाही. त्यामुळे त्यांच्याकडून सुद्धा सांगण्यात आलं की हे आरपारची लढाई, यातून आम्ही निष्पन्न करूनच त्या ठिकाणी जो काय आमच्यासाठी न्याय आहे तो आम्ही मिळवून घेणार. खरं तर आपल्या माध्यमातून आम्ही तुमच्याला पुढच्या ज्या काय अपडेट यांच्याकडून आम्हाला मिळतील ते आम्ही तुम्हाला आमच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्नच करू. तुर्तास्थळी प्रशासनाला आणि जे इथलं साखर आयुक्त आहेत यांना आमची कळकळीची विनंती आहे की यांच्या ज्या काही मागण्या प्रामुख्याने आहेत त्या तरी पूर्ण कराव्यात, यांच्या जीवाशी खेळू नये. कारण आज किरण घोडकेसारखा एक जो हुशार त्या ठिकाणी समाजात शेतकऱ्यांसाठी लढतोय तो कुठेतरी शेतकऱ्यांसाठी राहिला पाहिजे. त्याची सुद्धा जी काही शक्ती आहे ती थोडं अशी प्रेरित राहिली पाहिजे की आपण कुठेतरी शेतकऱ्यांसाठी लढलो पाहिजे. त्या ठिकाणी अनेक कारखाने आहेत, नुसता विठ्ठलच कारखाना नाही, तर त्याच्या पाठीमागं आसपासचे सोलापूर जिल्ह्यातले अनेक कारखान्याची हीच अवस्था आहे की तिथले कामगार असतील, तिथली देणी असतील, हे फक्त आज बघायच्या भूमिकेत आहेत. पण मी किरणला विचारलं की तू ही भूमिका दुसऱ्या कारखान्याच्या संदर्भात घेणार का, तुझी ही तीव्रता त्यांच्याबद्दल राहणार का, तर त्यानं सुद्धा स्पष्ट सांगितलं की ह्या कारखान्याचा प्रश्न मिटल्यानंतर उर्वरित ज्या काही साखर कारखाने आहेत, ज्या कारखान्यात अशी परिस्थिती चालू आहे त्या कारखान्यात सुद्धा मी अशीच भूमिका माझी ठाम घेणार आहेत. तुर्तास तरी आपण या व्हिडिओमध्ये थांबतोय आणि या सर्वांना बळ मिळो आणि यांच्या या उपोषणाला न्याय मिळो अशीच या ठिकाणी करतोय. तुम्ही मला वेळ दिला आणि तुमच्या प्रखर भावना त्या ठिकाणी मांडल्या. आम्ही आमच्या माध्यमाच्या द्वारे तुम्हाला न्याय मिळवून द्यायची त्या ठिकाणी आतोनात प्रयत्न करू. तुर्तास तरी तुम्ही आला, आभारी आहे. धन्यवाद.